शेतकरी मित्रांनो, तर बऱ्याचशा टमाट्याच्या लागवडी मे मध्ये ज्या लागवडी झालेल्या आहे 15 मे नंतर किंवा 10 मे दरम्यानच्या, तर त्या सगळ्या बऱ्याचशा प्लॉटवरती आपण इंस्टाग्रामवरती ज्या शेतकरी मित्रांनी आपले व्हिडिओ आणि फोटो पाठवले, त्या प्लॉटमध्ये एकच समस्या जास्त प्रमाणात जाऊन राहिली, की त्या प्लॉटची मर जास्त प्रमाणात होऊ राहिली. 20 ते 25% झाडं हे मरू राहिले आणि झाडं पूर्ण प्लॉट मे मधले ट्रेसमध्ये गेले नवीन लागवडीची, जे आता 10-12 दिवसापूर्वी लावलेले प्लॉट आहे ते सुद्धा पूर्ण असे ट्रेसमध्ये जाऊ राहिले. शेंडा फुटाणा आणि झाडांची मर जास्त होऊ राहिली आणि शेतकरी मित्रांनी तर भरपूर ड्रिंचिंग करू राहिली मरीसाठी. पण शेतकरी मित्रांनो, कुठलेही आपले आता जे साधी बुरशीनाशक सुरू राहिली त्याचा कुठलाही उपयोग होऊ नाही राहिला. तुम्ही माग बी आपण जी एक 15-20 दिवसापूर्वी रील बनवली होती इलेट अँट्राकॉल वरती, जिथं जिथं ज्या शेतकरी मित्रांना आपण सजेस्ट केलं इलेट अँट्राकॉल, तिथे 1 नंबर रिपोर्ट आले. 90% मर ही जागेवर थांबलेली पाहायला भेटली आपल्याला. आज सुद्धा ती प्लॉटची ग्रिप वाढलेली, वॉटर सोल्युबल खतांचं मॅनेजमेंट आपण चालू करून दिलं. प्लॉट एकदम छान आहे, मर हा विषय राहिला नाही तिथं. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या प्लॉटमध्ये जी मर आलेली आणि 10-20% मर झालेली झाडांची आणि प्लॉट असा ट्रेसमध्ये गेलेला आहे, तर ते एकदम रूट झोन डेव्हलप नाही आणि खोडांची सड, झाड उपटल्यानंतर डायरेक्ट चुंबळ होऊन आहे ना, खोडांची सड जास्त होऊ राहिली. त्यासाठी आपल्याला इलेट आणि अँट्रोकॉलचीच ड्रिंचिंग करायची आणि त्याचे एकदम बेस्ट रिपोर्ट निघून राहिले आपल्याला. 100% ज्या प्लॉटला आपण ते ड्रिंचिंग सजेस्ट केलंय, सगळ्या शेतकऱ्यांचे प्लॉट ती उजरलेले. तर ड्रिपनी सोडित असताना इलेट एकरी 500 द्यायचंय, अँट्रोकॉल त्याबरोबर 500 द्यायचंय. इलेट सिस्टमिक पद्धतीने काम करतंय, त्यामुळे जे खोड सडतंय, साल सडती, मुळ्या सडती, त्या एकदमच जागेवर स्टॉप होत्या. आणि अँट्रोकॉल हे कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करणारी, म्हणजे जे बेडवरती जी बुरशी आली, सालीला लगत जमीन लगत जी साल सडती, ती सुद्धा जागेवर स्टॉप होणार. आणि त्यामध्ये आपल्याला अॅम्युनियम ऍसिड वापरायचंय, म्हणजे इसाबेन. एकरी 1 लिटर इसाबेनचा वापर करायचा आहे आपल्याला ड्रिपनी. निश्चित तिघांचं कॉम्बिनेशन करा. इलेट 500, अँट्राकॉल 500 आणि इसाबेन 1 लिटर. अशा पद्धतीने 200 लिटर पाण्यामधून तुम्ही एकरी सोडून द्या. निश्चित तुमची मर ही जागेवर थांबलेली पाहायला भेटणार आहे. येणार का तुम्हाला फायदा झाला पाहायला भेटणार आहे. आणि त्याच प्लॉटवरती लाल कोळीचा सुद्धा अटॅक भरपूर प्रमाणामध्ये शेतकरी मित्रांच्या लक्षात येऊ नाही राहिलं. तर लाल कोळीचा अटॅक म्हणजे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मोन्टो एनर्जीची फवारणी करायची, त्यामध्ये बुरशीनाशक इंडेक्स वापरायचंय. अशा दोघांची मिक्स करून जर फवारणी केली तर निश्चितच आपला प्लॉट हा जागेवर, म्हणजे शेंडा बी स्टार्ट होणार आहे, लाल कोळी बी स्टॉप होणार आहे. आणि ज्याप्रमाणे सुरुवातीच्याच प्लॉटला भुरीचा अटॅक आला, इंडेक्स निश्चितच भुरी आपली कंट्रोल करणार आहे. मोन्टो एनर्जी मारताना 1 लिटर पाण्याला 1 ml वापरायचंय आणि इंडेक्स वापरताना बुरशीनाशक हे 1 लिटर पाण्याला अर्धा ग्रॅम वापरायचं. अशा पद्धतीने तुम्ही फवारणी करा आणि इलेट अँट्राकॉल इसाबेनची ड्रिंचिंग करा. निश्चित तुमचा प्लॉटचा शेंडा चालू झालेला पाहायला भेटणार आहे, मरही जागेवर थांबलेली पाहायला भेटणार.